गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज मिळण्याचं हे सर्व विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं, पण कमी मार्क्समुळे किंवा अदर रिझन्समुळे तुमचं स्वप्न हे स्वप्नच राहू शकतं. पण आता तुमच्यासाठी एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. आपल्या गव्हर्नमेंट सेलने 10 नवीन गव्हर्नमेंट कॉलेजेस हे डिक्लेअर केलेले आहेत आणि आता सीट मिळण्याची खूप जास्त शक्यता वाढली आहे. आता हे कसं घडलं, कुठले कॉलेजेस आहेत, किती सीट्स आहेत, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता आपल्या व्हिडिओकडे वळूयात. आता इथे पहा, मी तुम्हाला एक लिस्ट दाखवते आणि ही एक लिस्ट आहे ती म्हणजे ऑफिशियल लिस्ट आहे. इथे सगळे जे कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणजे पहा, जे जे कॉलेज, बीजे मेडिकल, त्यासोबतच नागपूरचं गव्हर्नमेंट कॉलेज, गोंदिया, संभाजीनगर, हे सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजेसची लिस्ट दिली. म्हणजे टोटल आकडा किती झालाय? 16. म्हणजे आता सध्या टोटल 16 कॉलेजेस आपल्याला अलॉट केलेत त्यांनी, गव्हर्नमेंट कॉलेजेस. म्हणजे टोटल सीट किती झाल्या? तर 1140 सीट्स तुमच्यासाठी आहेत, ते पण फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या. आता प्रत्येक कॉलेजेसच्या सीट किती आहेत ते देखील शो केल्या. जे जे कॉलेजच्या 50 आहेत, बीजे मेडिकलच्या 50 आहेत, नागपूरचे 50 आहेत, गोंदियाच्या 100 आहेत, त्यासोबतच संभाजीनगर 50 आहेत, नांदेडसाठी 50 आहेत, लातूर 100, जालना 50, बारामती 100, त्यासोबतच कोल्हापूरच्या गव्हर्नमेंट कॉलेजचं 100, सांगलीचे 100, नंदुरबारचे 100, नाशिकचे 100, जळगावचे 100, पिंपरी पुणे जे पीसीएमसी कॉलेज आहे त्याचे 60 सीट आहेत, त्यासोबतच साताराचे 40, असे टोटल 1140 सीट तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेल्या आहेत गव्हर्नमेंटने. आता इथे आपल्याला कॅटेगरी वाईज सुद्धा दिलंय. आता जनरल साठी, एससी कॅटेगरीसाठी 4 आहेत, एसटी साठी 3 आहेत, तेच वुमन साठी, एससी साठी 2 आहेत, इथे एक आहे. असा सर्व डेटा तुम्हाला डिटेलमध्ये या ऑफिशियल नोटीस वरती दिलाय. मी शेवटी तुम्हाला सांगेलच की ही लिस्ट कशी भेटेल तुम्हाला आणि कुठून भेटेल. आता ही जी लिस्ट आहे ती ऑफिशियल आहे, सो मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेलच की या लिस्ट पर्यंत कसं पोहोचायचं. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला सर्व जे कॉलेजेस आहेत ते गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंट एडेड. हे जे तुम्हाला 16 कॉलेजेस सांगितले ते गव्हर्नमेंट एडेड आहेत. त्यानंतर आपल्याकडे प्रायव्हेट कॉलेजेसची देखील लिस्ट आहे. इथे बघा जे आहेत कॉलेजेस ते सगळे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. लिस्ट ऑफ प्रायव्हेट कॉलेजेस नर्सिंग. ओके, पाहायचंय, दिसून येते लिस्ट ऑफ प्रायव्हेट कॉलेजेस. त्यानंतर इथे सर्व जे कॉलेजेस आहेत आता प्रायव्हेट आहेत. आता असे पण कॉलेज भरपूर आहेत जवळपास. पहा तुम्ही लिस्ट पाहिली तर जवळपास आपल्याकडे 247 कॉलेजेस आहेत आणि त्या प्रत्येक कॉलेजेसमध्ये किती सीट्स आहेत, ते कॉलेज गव्हर्नमेंट आहे, प्रायव्हेट आहे, हे सर्व डेटा या लिस्टमध्ये तुम्हाला दिलेला आहे. आता जरी तुम्ही 2026 साठी टार्गेट करत असाल तरी तुमच्यासाठी ही खूप मोठी न्यूज आहे, कारण तुम्हाला खूप जास्त सीट्स अवेलेबल झाल्या. सो तुमच्यासाठी एक मोठा अपॉर्च्युनिटी आहे, बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही छान अभ्यास करू शकता, तुमच्या एक्झामसाठी टार्गेट करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की नीट आणि नर्सिंग सीईटी किंवा पीसीबी सीईटी केलं आणि नर्सिंग सीईटी या दोघांचा सिलेबस सेम आहे. तर असं नसतं. नर्सिंग सीईटी आणि पीसीबी सीईटी हे दोघंही कम्प्लिटली वेगळे सिलेबस प्रिफर करतात. दोघांचाही वेगवेगळा सिलेबस असतो, त्यामुळे दोन्ही एक्झामची आपल्याला वेगवेगळी तयारी करावी लागते. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की मनासारखं कॉलेज नाही मिळालं, तर तुमच्या आणि तुम्हाला आता रिपीट करायचंय किंवा नर्सिंगची एक्झाम दिली, आता तुम्हाला फार्मसी वरती किंवा नीट वरती फोकस करायचं असेल, तर त्यासाठी सुद्धा आमच्याकडे तुमच्यासाठी एक सोल्युशन आहे. ते म्हणजे तुमच्यासाठी आम्ही कोर्सेस देतोय. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स असतील, रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज असेल, 2000+ एमचे क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील असतील. पहा सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये. आणि यामध्ये काय काय मिळणार आहे तर पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेडब्ल्यू, त्यासोबतच नीट, नर्सिंग सीईटी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. पहा आता ह्या सगळ्या एक्झामला जर तुम्हाला टार्गेट करायचं असेल तर आपल्याकडे कॉम्बो कोर्स आहे. त्या कॉम्बो कोर्समध्ये ह्या 5ही एक्झामला टार्गेट करता येईल आणि याची फीस असेल फक्त 10,000 रुपये इतकी. ही झाली कॉम्बो कोर्सची फीस. आणि सिंगल कोर्स देखील तुम्हाला बाय करता येतो. त्या कोर्सची प्राइस असेल फक्त
5,000 रुपये इतकी. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आता कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट कधी पण कोणत्या पण वेळी करू शकता. कोणत्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आणि हा कोर्स जॉईन करण्यासाठी प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन असं सर्च करा, ऍप डाउनलोड करा, त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या डाऊनवर्ड साईडला स्टोर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये नर्सिंग सीईटी किंवा जो तुम्हाला कोर्स एनरोल करायचा तो कोर्स टाईप करा. आता मला इथे नर्सिंग सीईटीचा घ्यायचा आहे, सो मी इथे नर्सिंग सीईटी टाईप केलं. नर्सिंग सीईटी टाईप केल्यानंतर तुम्हाला खाली तो कोर्स येईल. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी ऍक्सेस होतील. त्यासोबतच तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केलं जाईल, जिथे तुम्ही तुमच्या एज्युकेटरशी पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करू शकता, जिथे तुमचे पर्सनल त्यासोबतच एज्युकेशनल डाऊट्स देखील सॉल्व्ह होतील. तर विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स नक्कीच जॉईन करा. चला पाहूयात आता या लिस्ट वरती कसं जायचं. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट असते ती ओपन करावी लागेल. त्यानंतर स्क्रोल करा, तुम्हाला जो कोर्स असतो आपला बीएससी नर्सिंग त्याला ओपन करा. ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला नोटिफिकेशन दिसतील, बरोबर आहे. नोटिफिकेशन वरती ओपन करा. पहिलं जे लेटेस्ट नोटिफिकेशन असतं ते पहिल्या नंबरवरती असतं, सो त्याला ओपन करा. ओपन केल्यावरती तुम्हाला लिस्ट येईल आणि हीच ती ऑफिशियल लिस्ट आहे ज्यावरती कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत ते आपल्याला कळून येतं. समजलं विद्यार्थी मित्रांनो. आपला व्हिडिओ इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जो पण नवीन आपण व्हिडिओ अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच येईल. तर व्हिडिओ इथेच थांबूयात. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.